यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तभक्ती या यूट्यूब चॅनलवरून अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंदातील भगवान दत्तात्रय आणि यदुराजे यांचा जो संवाद झाला याला अवधूत गीता असं म्हणतात। ही अवधूत गीता भगवान श्री कृष्णाने उद्धवांना सांगितली। भगवान दत्तात्रय यदुराजांना सांगतात की मी 24 गुरु करून घेतले आणि त्या 24 गुरूंच्याकडून मला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानामुळे मी असा आत्मरत आत्मक्रीड असा स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये सदैव राहतो, अतिशय आनंदात राहतो। आपण मागच्या भागामध्ये भगवान दत्तात्रयांनी पृथ्वीकडून कोणता गुण घेतला आणि त्यानंतर या वायूकडून कोणता गुण घेतला याचा विचार आपण थोडासा केला। या भागामध्ये उरलेला थोडासा भाग या वायूकडून घेतलेल्या ज्ञानाचा आणि आकाशाकडून घेतलेल्या ज्ञानाचा थोडासा उरलेला भाग जो आहे त्या भागाचा आपण विचार करूया। रसासक्ती सोडून द्यायची म्हणजेच हे गोड आहे, हे तिखट आहे, हे आंबट आहे याचा विचार न करता हे शरीर फक्त चालावं एवढा आहार आपण घ्यावा। जेवढा आहार येईल चरवण करून आपण जे गिळू ते खाऊन हा प्राणवायू या शरीराला चालवतो। अजिबात न खाता राहणं हेही योग्य नाही, कारण त्यामुळं आपण जगू शकणार नाही। हा प्राण कासावीस व्हायला लागेल आणि जास्त जर खाल्लं तर या शरीराला शिथिलता येईल, सगळे रोग या शरीराला येतील। म्हणून अति खाणं टाळावं आणि अजिबात खाणं पण टाळावं। परंतु या जिभेच्या मागं लागून, या रसनेच्या मागं लागून, या रसनेच्या नादाला लागून या शरीराचा ऱ्हास करू नये। या देहानंच आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्या परमेश्वर प्राप्तीकडे, त्या अनुसंधानाकडे लक्ष लागावं। याकरता मिताहार म्हणजे थोडं भोजन करा, ते सुद्धा सात्विक करा, असा विचार आपण या पूर्वीच्या भागामध्ये करून आलेलो आहोत। आता थोडासा विचार, हा जो प्राणवायू आहे हा प्राणवायू सर्व देहांना समान बघतो। हा देह डुकराचा आहे म्हणून त्यात मी राहणार नाही, आणि हा ब्रह्मादिक देवांचा संत सज्जनांचा देह आहे म्हणून मी या देहात राहणार असं तो म्हणत नाही। जारज, स्वेदज, उद्भिज हे जे 84 लक्ष जीव आहेत, या 84 लक्ष जीवांना तो समानतेनं वागवतो। प्रत्येक प्राण्यांच्या देहामध्ये तो समान राहतो। हा देह अमुक आहे म्हणून मी त्यात राहणार नाही आणि हा देह तमुक आहे म्हणून त्यात राहणार नाही असं तो म्हणत नाही। कारण हा देह जो आहे हा देह नाशवंत आहे, नष्ट होणार आहे। हे प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्धाप्रमाणे जन्माला आलेले आहेत, आपलं आपलं प्रारब्ध भोगताय। विष्ठेत वळवळणारा किडा असो किंवा ब्रह्मादिक देव संत सज्जनांचा देह असो, हा देह नाशवंत आहे, नष्ट होणार आहे। प्रत्येक जीव आपलं आपलं प्रारब्ध भोगण्याकरता, माग जन्मजन्मांतरी केलेल्या कर्मांचं फळ भोगण्याकरता जन्माला आलेले आहेत। त्यामुळे तो प्राणवायू हा देह अमुक आहे म्हणून मी त्यात राहणार नाही आणि हा देह तमुक आहे म्हणून त्यात राहणार नाही असा तो विचार करत नाही। सगळ्या देहांना समानतेनं वागवतो, सगळ्या देहांना समानतेनं त्या देहांच्या मध्ये तो राहतो। तसं मनुष्यानं सर्व प्राणी मात्रांना समानतेनं बघावं। साधकांनी परमेश्वर प्राप्ती करत असताना हा देह अमुक आहे, हा देह तमुक आहे असा
त्या देहांचा द्वेष न करता, कारण देह येतात जातात, आपल्या आपल्या प्रारब्ध कर्मानुसार किती आयुष्य असेल त्या देहाचा तेवढे दिवस तो देह जगणार, त्यानंतर तो देह पडणार आहे. त्यामुळं साधकांनी प्रत्येक देहाचा समानतेने विचार करावा, त्या देहामध्ये राहणाऱ्या आत्मस्वरूपाकडे बघावं. आत्मा हा परमात्मा आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूतशय स्थित हा देव सांगतात भगवद्गीतेमध्ये. किंवा ईश्वर सर्वभूतानां सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वै रहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेहशः. देव सांगतात अर्जुनाला की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, मी प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये वास करतो. जोपर्यंत तो आत्मस्वरूपानं शरीरामध्ये आहे तोपर्यंत कुठलाही देह हा अस्पृश्य नाही आहे. ही अस्पृश्यता हिंदू धर्माला लागलेली कीड आहे. अस्पृश्यता निवारण व्हायला पाहिजे. अस्पृश्य कोण आहे? प्रेत हे अस्पृश्य आहे, कारण त्यातनं परमात्मा निघून गेलेला आहे, आत्मा त्यातनं निघून गेलेला आहे. जे उरलेलं आहे ते अस्पृश्य आहे. त्याला स्पर्श झाला असता आंघोळ करायची. म्हणून देवानी भक्तियोग सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच इथून सांगायला सुरुवात केली. अद्वेष्टा सर्व भूतानां, सर्व भूताच्या ठिकाणी अद्वेष स्थितीत राहावं, कोणाचाही द्वेष करू नये, कुठल्याही देहाचा द्वेष करू नये. मैत्र करुण एवच, प्रत्येक जीवाबरोबर मैत्री करा आणि प्रत्येक जीवांच्या बद्दल मनामध्ये करुणा असत. त्याला देव भक्त म्हणायला तयार आहे. भक्तियोग करत असताना संपूर्ण जगताकडे बघत असताना हे ब्रह्म आहे या दृष्टीनं प्रत्येक जीवाकडे बघायला पाहिजे. प्रत्येक जीवातला आत्मा जो आहे तो आत्मा आपल्याला दिसायला पाहिजे. तो देह दिसता उपयोग नाही. चोखोबा काका मोठे संत, ते कुठल्या जातीत जन्माला आले याचा विचार समाजानं केला. त्यांच्या देहाकडे बघितलं. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करू दिला नाही त्या काळात. परंतु चोखोबा काका निराश झाले नाहीत किंवा त्या समाज स्थितीबद्दल त्यांचं काहीही बोलणं नाही. ते म्हणाले ठीक आहे, मी आत जाऊ शकत नाही ना, मी आत येत नाही मंदिरात, परंतु तो परमात्मा जो आहे तो बाहेर येऊ शकतो की नाही? मी देवाला आतून बाहेर आणे. चोखोबा काकांच्या करता देव विटेवरून उतरून मंदिराच्या बाहेर आलेले आहेत दर्शन देण्याकरता. केवढे मोठे भक्त आहेत, केवढे मोठे संत. तर अस्पृश्य कोण आहे? तर ज्याच्यात आत्मा नाही तो अस्पृश्य आहे. म्हणून कुठलाही जीव असो, कुठलाही देह असो, त्या देहाकडं आत्मस्वरूपानं साधकाने बघावं. आत्म्याचं अनुसंधान असावं. माझ्यात जो आत्मा आहे तोच त्याच्यात आत्मा आहे. तुझ्यात राम माझ्यात राम सर्वाभूती राम रे, जगात करी तू प्रेमच केवळ, कुणी वेगळा नाही रे, आपल्यापेक्षा कुणीही वेगळं नाही, सगळं परब्रह्म स्वरूप आहे. अशा स्वरूपानं, अशा विचारानं समाजामध्ये साधकांनी राहावं. परमार्थ मार्गावर चालत असताना एवढा मोठा विचार, एवढा मोठा गुण या प्राणवायूकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतला. भगवान दत्तात्रेय सांगतात की प्राणवायूकडून मी हा गुण घेतला, त्यामुळं मी असा स्वच्छंद आनंदात या जंगलामध्ये आत्मरत आत्मक्रीड अशा स्वरूपामध्ये मी वागतोय. पुढचा जो गुरु सांगितला आकाश, याचा विचार थोडासा आपण मागच्या भागात केलेला आहे, परंतु पुन्हा थोडंसं त्याचं रिव्हिजन होईल, अभ्यास होईल, चिंतन होईल. याकरता थोडासा विचार करून मग आपण पुढच्या गुरुकडे वळूया.
या आकाशाकडून फार मोठा गुण भगवान दत्तात्रेयांनी घेतलेला आहे. भगवान दत्तात्रेयांनी यदुराजांना सांगितलं की आत्मा एकच आहे आणि तो परिपूर्ण आहे. हे देह जे आहेत हे देह येतात जातात, परंतु आत्मा न मरे न मारे. आत्मा हा अज आहे. अज म्हणजे जो पूर्वी होता आणि या जगताच्या नाशानंतर प्रलयकारी तोच एक फक्त राहणार आहे. अज म्हणजे ज्याला जन्म नाही, तो जन्म विकार शून्य असा आत्मा आहे. आपल्याला दोषी दृष्टी आहे म्हणून आपल्याला हे सगळे देह दिसतात, परंतु ज्याप्रमाणे आकाशामध्ये निरनिळ्या रंगाचे ढग येतात, निरनिळ्या आकाराचे ढग येतात, काही काळ आपल्याला फक्त ते दिसतात, दृष्टीला गोचर होतात, परंतु वाऱ्याच्या झुळकीनंतर ते ढग निघून जातात, पुन्हा निरभ्र आकाश आपल्याला दिसतं. तसं हे देह येतात जातात, परंतु आत्मस्वरूपाला त्याचा लेप लागत नाही. जे निंदे ते नेगे स्तुती नश लागे आकाश नलगे लेपू जैसा, ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात. आकाशाला जसा कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही, निर्लेप आकाश आहे, तसं हे देह आले गेले म्हणून या आत्मस्वरूपाला कधी मलिनता येत नाही. फक्त आपल्याकडे दोषदृष्टी आहे म्हणून हे वेगळ्या वेगळ्या आकाराचे देह आपल्याला दिसतात. आत्मस्वरूप हे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं आत्मस्वरूप आहे. देह अनेक आहेत, परंतु या सर्व देहामध्ये राहणारा आत्मा एक आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म, तेच ब्रह्म आत्मस्वरूपानं आपल्या देहामध्ये राहतं. जसं कित्येक मातीच्या घड्यामध्ये, थोडासा विचार आपण कालच्या भागामध्ये केलेला आहे, कित्येक घट मातीचे ठेवलेले आहेत, त्या मातीच्या प्रत्येक घड्यामध्ये आकाश आहे, परंतु घट फुटला तरी आकाश फुटत नाही, आकाश त्या आकाशामध्ये विलीन होतं. तसं देह गेला, देह नष्ट झाला म्हणून आत्मस्वरूप कधी नष्ट होत नाही, आत्मा कधी नष्ट होत नाही, तो त्या परब्रह्मामध्ये एकरूप होतो, कारण तो आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. घट जरी फुटला तरी आकाश फुटत नाही, तसं देह जरी गेला तरी सुद्धा आत्मा जात नाही. आत्मा अज आहे, अविनाशी आहे. एवढा मोठा विचार या आकाशाकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतला. दत्तात्रेय सांगतात की पुढचा जो गुरु आहे तो गुरु जल आहे, आणि जलाचा गुण सांगत असताना दत्तात्रेयांनी यदूंना सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे म्हणून माझ्या वाणीला मी विराम देतो, आणि पुढच्या भागामध्ये भगवान दत्तात्रेयांचा जो चौथा गुरु आहे जल, त्या जलाचा विचार आपण करूया. या श्री दत्त भक्ती या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. भगवान दत्तात्रेयांचे हे जे गुण आहेत, हे गुण जास्तीत जास्त कसे आपल्या अंगामध्ये आपल्याला बाणवता येतील याचा विचार करा. हे गुण मनुष्य म्हणून आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. हे सगळे जरी गुण घेता आले नाही तरी एखादा गुण तरी आपल्याला घेता येतो का याचा विचार आपण करावा. जे दत्तभक्त असतील, जे या सनातन हिंदू धर्मावर प्रेम ठेवून असतील, त्या सर्वांना हा जो भाग आहे हा भाग शेअर करा. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा विचार कसा नेता येईल याचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या चौथ्या गुरुचा आपण विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.